आपल्याला खऱ्या अर्थानं राहुलजींना पंतप्रधान करायचं असेल, काँग्रेसचा पंतप्रधान या देशावर बसवायचा असेल आणि ही हुकुमशाही मोडीत काढायची असेल तर आपण सोबत असलेल्या मित्रपक्षाला सुद्धा सन्मानाची वागणूक दिली पाहिजे। आपण त्यांच्यावर कृपया जे कार्यकर्ते आज मला खात्री आहे की जे कार्यकर्ते टीका करतात ते का दुःखी आहेत आम्हाला ते माहिती आहे, परंतु खऱ्या कार्यकर्त्यांचं प्रेम किती आणि खऱ्या अर्थानं आपण त्या प्रेमाला मान सन्मान दिलाच पाहिजे ह्या भूमिकेचे आम्ही आहेत। 100% कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असतात, पण त्या किती दिवस आपण प्रत्येक वेळेला कार्यकर्त्याचं कारण पुढं करून मला वाटते याच्या आडून आपल्या महाविकास आघाडीला दुभंगण्याचा प्रयत्न कोण करतंय की काय, आपल्या महाविकास आघाडीमध्ये सातत्यानं मिठाचा खडा कोण टाकते की काय याचा सुद्धा विचार नेतृत्वानं करावा। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एवढं मोठं वातावरण असताना, स्थानिक खासदाराच्या विरोधामध्ये एवढं मोठं वातावरण असताना आपण महाविकास आघाडीतलाच घटक पक्ष कसा नालायक आहे हे जर एकमेकाला आपण सांगत बसलो तर मला वाटते हे योग्य होणार नाही। आमच्या वरिष्ठांच्या म्हणण्यानुसार आमच्या नेत्यांच्यावर, आमच्या पक्षावर, आमच्यावर खूप खालच्या पातळीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टीका केल्या, परंतु आम्ही आजही संयम सोडला नाही। आम्हाला माहिती आहे आमची नवरीकडची बाजू आहे आणि नवरीकडची बाजू असली की थोडं नमतं घ्यावं लागतं, परंतु अनेक निवडणुका अजून पुढं आहेत। लोकसभा झाली की विधानसभा आहेत, अनेक निवडणुका आहेत। मला वाटते मनामध्ये एकमेकाच्या रोष धरून बसणं योग्य नाही। महाविकास आघाडीची एकत्र एक बैठक किंवा सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा एखादा मेळावा आपण घ्यावा या उद्देशानं आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले आणि त्यानुसार आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांनी 15 तारखेला महाविकास आघाडीचा मेळावा घेण्यासंदर्भात वेळ दिलेली आहे। आदरणीय विश्वजितजी कदम साहेब यांना गेली 2 दिवस आम्ही सातत्यानं संपर्क करतोय, त्यांनाही याबाबत सूचना आम्ही महाविकास आघाडीच्या मेळाव्यासंदर्भात केलेली आहे। आदरणीय विशालदादांना सुद्धा संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न केला। आदरणीय विक्रमसिंह दादांना स्वतः पैलवान चंद्रहार पाटील यांनी फोन केलेला आहे। आदरणीय जयश्रीताई असतील, पृथ्वीराज बाबा असतील, आदरणीय बंटी पाटील साहेबांना सुद्धा आमचे शिवसेनेचे उपनेते आदरणीय नितीन बानवडे पाटील सरांनी सुद्धा फोन केलेला आहे, परंतु ते 15 तारखेला इतर प्रचारात असल्यामुळं 19 तारखेला अर्ज भरण्यासाठी ते येतो म्हणून असा त्यांचा निरोप आलेला आहे। त्यामुळं 15 तारखेला दुपारी 3 वाजता महाविकास आघाडीचा, ज्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, दलित महासंघ, DPI, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, असे समाजवादी पार्टी, असे अनेक मित्रपक्ष या सर्वांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि या सर्वांना बरोबर घेऊन सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा पहिला मेळावा भावे नाट्य मंदिर या ठिकाणी दुपारी 3 वाजता पार पडणार आहे। आणि मला खात्री आहे की काँग्रेसचे वरिष्ठ हायकमांड, शिवसेनेचे वरिष्ठ नेते विशालदादांच्या बाबतीमध्ये भविष्य काळात 100% चांगला काहीतरी निर्णय घेतील, त्यांना असंच वाऱ्यावर सोडणार नाहीत याची मला खात्री आहे। आणि म्हणून विशालदादांनी सुद्धा मोठं मन दाखवून विशालदादांनी आता चंद्रहार पाटलांच्या प्रचाराची धुरा आपल्या हातात घ्यावी, विशालदादांनी पुढे यावं, दादांनी आता चंद्रहार पाटलांना निवडून आणून त्या ठिकाणी स्वतः क्रेडिट घ्यावं की होय मला जरी उमेदवारी मिळाली नसली तरी चंद्रहार पाटील हा माझा भाऊ आहे,
माझ्या मित्रपक्षातला माझा एक लहान बंधू आहे आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही माझी राहील, त्याच वेळेला खऱ्या अर्थानं आपण या महाविकास आघाडीतलं गिले शिकवे दूर झालेत असं म्हणावं लागेल. आणि मला खात्री आहे विशालदादा फक्त वसंतदादांचे नातू नाहीत, तर काँग्रेसचे राजकारणातले फार मातब्बर नेते आहेत आणि ते सुद्धा या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करतील आणि परवा दिवशीच्या आपल्या या मेळाव्याला स्वतः विशालदादा आणि काँग्रेसचे सर्व नेते या ठिकाणी सन्मानानं उपस्थित राहील. मी त्यांना सन्मानपूर्वक विनंतीपूर्वक या ठिकाणी निमंत्रण देत आहे की हा आपला महाविकास आघाडीचा मेळावा आहे, आपल्याला त्या दिवशी एकजूट दाखवायची आहे.